हॅलो विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा फिजिक्सच्या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. फिजिक्समध्ये ॲट अ टाइम आपण 4 टॉपिक सुरू केलेले आहेत. सेक्शन 1 मध्ये 2 टॉपिक स्टार्ट केलेले आहेत. सेक्शन 2 मध्ये आपण 2 टॉपिक स्टार्ट केलेले आहेत. आपला जो पहिला टॉपिक आहे तो रोटेशनल डायनॅमिक्स आहे. त्याच्यातला अर्धा भाग आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना एक सूचना म्हणजे आपली जी 12वीची ॲडमिशन्स आहेत ते ॲडमिशन्स तुम्ही 12 तारखेपासून 19 तारखेपर्यंत जे ऑनलाईन कॉलेजची वेबसाईट आहे त्याच्यावरती घ्यायचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकलच्या बाबतीत प्रॅक्टिकल अजून काय चालू होणार नाहीत, कारण कोरोनाचं संकट काय आणखीन संपलेलं नाही. प्रॅक्टिकलमध्ये काय फार मोठा बदल नाही आहे. जो बदल जो आपला झालेला आहे तो सगळा थेअरी पार्टमध्ये झालेला आहे 70 मार्काच्या. प्रॅक्टिकल जशाच तशा आहेत. एक प्रॅक्टिकल आणि एक ॲक्टिव्हिटी फक्त बदललेली आहे. त्यामुळे प्रॅक्टिकलविषयी फार काळजी करायची गरज नाही. ज्यावेळेस कॉलेज नंतर चालू होईल त्यावेळेस तुम्हाला त्या प्रॅक्टिकलच्या संदर्भात कधी सुरू होणार वगैरे सांगितलं जाईल. आता हे 4 टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला टेस्ट पण दिल्या जातील. प्रत्येक टॉपिक वाईज 20 मार्काच्या टेस्ट दिल्या जातील. हा जो आपला चालू जो टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स, त्यामध्ये अर्ध्या भागामध्ये आपण सर्क्युलर मोशनला रिलेटेड बराचसाच भाग कव्हर केलेला आहे. जेणेकरून सर्क्युलर मोशनचे आपण डेफिनेशन घेतलेले आहे, कायनेमॅटिकल इक्वेशन्स घेतलेले आहेत, सेंट्रिपेटल फोर्स घेतलेला आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स घेतलेला आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये महत्त्वाचे आपण 4 ॲप्लिकेशन्स पण पाहिलेले आहेत. त्यामध्ये पहिलं ॲप्लिकेशन होतं ते व्हेकलचं मॅक्झिमम स्पीड अलॉंग दी हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. दुसरं ॲप्लिकेशन आपण वेल ऑफ डेथचं घेतलेलं आहे. तिसरं ॲप्लिकेशन आपण बँकिंग ऑफ रोडचं घेतलेलं आहे. चौथं ॲप्लिकेशन आपण कोनिकल पेंडुलमचं घेतलेलं आहे. त्यानंतर लास्ट टाइम आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं पण आर्टिकल स्टडी केलेलं आहे. आजच्या आर्टिकलमध्ये आपल्याला हा जो टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स, त्याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक आर्टिकल घ्यायचं आहे. त्यानंतर मिनिंग ऑफ रेडियस ऑफ गायरेशन आणि कायनेटिक एनर्जी. तर मोमेंट ऑफ इनर्शिया हा जो काय भाग आहे तो गेल्या वर्षीचा आपला जुना सिलेबस होता रोटेशनल मोशन, त्यातलंच हे आर्टिकल आहे. तर इनर्शियाचं मिनिंग आपल्याला माहित आहे. इनर्शिया म्हणजे जडत्व. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन जो आपला आहे जडत्वाला रिलेटेड तो पार्ट असणार आहे. म्हणजे मासला रिलेटेड ही फिजिकल क्वांटिटी असणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कोणाचा फाइंड आउट करायचा आहे? रिजिड बॉडीचा. तर आपल्याला रिजिड बॉडीचं मिनिंग माहीत पाहिजे. सॉलिड बॉडीचे 3 प्रकार आहेत. पहिला म्हणजे इलॅस्टिक बॉडी, सेकंड इज द प्लास्टिक बॉडी आणि तिसरा जो प्रकार आहे तो रिजिड बॉडी असणार आहे. इलॅस्टिक बॉडी आपल्याला इलॅस्टिसिटीमध्ये होणार आहे, झालेला आहे. 11वीला बेसिक पार्ट त्याचा झालेला आहे. म्हणजे बॉडीला जर फोर्स लावला तर बॉडीचे जर साईज अँड शेप बदलत असेल आणि बॉडी जर रिअगेन होत असेल म्हणजे मूळ पदाला येत असेल, दॅट इज द इलॅस्टिक बॉडी. एक्झाम्पल आपल्याला रबराचं घेता येते. प्लास्टिक बॉडीचे डेफिनेशन आपल्याला अशी सांगता येते, बॉडी हुज साईज अँड शेप चेंजेस अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स बट बॉडी डज नॉट रिअगेन्स. माघारी फिरत नाहीये. वॅक्स किंवा कणकीचं एक्झाम्पल आपल्याला घेता येते. आता तिसरं जे आपले पॉईंट आहे तो म्हणजे रिजिड बॉडी. रिजिड बॉडी कोणाला म्हटलंय? ज्या बॉडीचा साईज अँड शेप बदलत नाही अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. बाह्य फोर्स जर बॉडीला अप्लाय केला तर त्याचा साईज अँड शेपच बदलत नसेल, दॅट इज द रिजिड बॉडी. एक्झाम्पल आपल्याला स्टोनचं घेता येते किंवा वुडन ब्लॉकचं घेता येते. स्टोनला किती जरी फोर्स लावला किंवा वुडन ब्लॉकला किती जरी फोर्स लावला तर त्याचा साईज अँड शेप बदलू शकत नाही. मग आपल्याला रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शियासाठी आपल्याला डेफिनेशन काय आहे ते बघूया. डायग्राम स्टार्टिंगला आपण एक रिजिड बॉडीची विचारात घेऊया. फॉर एक्झाम्पल यू आर गिव्हन स्टोन. एक दगड दिलेला आहे. दगडाला आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती काय करायचं? रोटेट करायचं. सपोज दिस इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्या दगडामध्ये किंवा या बॉडीमध्ये रिजिड बॉडीमध्ये nth पार्टिकल्स आहेत. पहिला पार्टिकल आहे समजा इथं, त्याचं मास असणार आहे m1. सेकंड पार्टिकल फॉर एक्झाम्पल याचं मास असणार आहे m2. लास्टचा जो पार्टिकल आहे सपोज इट्स मास इज mn. आता यांचे जे डिस्टन्सेस आहेत फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन, पहिला पार्टिकल जो आहे तो साधारणतः r1 एवढ्या अंतरावरती आहे सपोज. सेकंड पार्टिकल हा r2 अंतरावरती असणार आहे. लास्टचा जो पार्टिकल आहे त्याचं जे डिस्टन्स असणार आहे ते rn एवढं असणार आहे. मग ह्या बॉडीचा जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियाचं नोटेशन असणार आहे कॅपिटल I. मग डेफिनेशन काय सांगते? सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ असं म्हटलंय. बेरीज तर करायचे, समेशन घ्यायचं आहे. पुन्हाचं समेशन घ्यायचं आहे मास ऑफ इच पार्टिकल. म्हणजे पहिल्या पार्टिकलचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे असेल तर पहिल्या पार्टिकलचं मास हे m1 असणार आहे.
त्या मासला त्याचं जे अंतर आहे एक्स ऑफ रोटेशन पासूनचं ते r1 स्क्वेअर यानं मल्टिप्लाय करायचं आहे. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द फर्स्ट पार्टिकल. हा पहिला पार्टिकल झाला. सेकंड पार्टिकलचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर सेकंड पार्टिकलचा मास m2 असणार आहे, त्याचं डिस्टन्स r2 असणार आहे आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे. प्लस अँड सो ऑन शेवटचा पार्टिकल जर आपण विचारात घेतला तर शेवटच्या पार्टिकलचं मास हे mn असणार आहे, डिस्टन्स हे rn, त्याचा परत स्क्वेअर घ्यायचा आहे. तर हे जर आपण पुढे सॉल्व्ह केलं तर हे समेशन मध्ये आपण कन्सिडर करू शकतो. समेशन mi square I goes from 1 to n. So this is the formula for the moment of inertia of the rigid body. याच्यामध्ये I जो काय असणार आहे फंक्शन ते 1 पासून n पर्यंत असेल, म्हणजे कुठलाही पार्टिकल असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याचा फॉर्म्युला असणार आहे मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. आता मोमेंट ऑफ इनर्शियाची जर आपल्याला युनिट द्यायचं असेल SI सिस्टीम मधलं, मास हे आपण काय करणार आहे किलोग्रॅम मध्ये कन्सिडर करणार आहे, डिस्टन्स हे मीटर स्क्वेअर मध्ये असणार आहे. जे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर दिस इज द SI युनिट ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया. सेम आपल्याला जर CGS युनिट पाहिजे असेल तर ग्रॅम आणि सेंटीमीटर स्क्वेअर हे त्याचं CGS युनिट होऊ शकेल. त्याच पद्धतीने जर आपल्याला याचे डायमेन्शन्स पाहिजे असतील तर डायमेन्शन आपण स्क्वेअर रूट मध्ये टाकू शकतो. स्क्वेअर रूट मध्ये आपण पहिल्यांदा मास, लेंथ आणि टाइम असणार आहे. मास रेज टू 1 असणार आहे, डिस्टन्सचा स्क्वेअर आहे म्हणजे तो 2 येणार आहे, टाइम ॲब्सेंट आहे t रेज टू 0. सो दिस अबाउट द डायग्राम डेफिनेशन ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया. याच्याविषयी नोट्स परत तुम्हाला नंतर पीडीएफच्या रूपानं दिल्या जातील. त्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा जर आपल्याला फिजिकल सिग्निफिकन्स पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला दोन इक्वेशन्स कन्सिडर करायचे आहेत. फिजिकल सिग्निफिकन्स देत असताना दोन डिस्टिंग्विश मध्ये आपल्याला पहिल्यांदा एका बाजूला जर आपण लिनियर मोशनचा विचार केला किंवा ट्रान्सलेटरी मोशनचा, दुसऱ्या बाजूला आपण रोटेशनल मोशनचा विचार करायचा आहे. म्हणजे बॉडी जर आपल्याला सरळ रेषेत न्यायची असेल तर बॉडीला कोणाची गरज असणार आहे, फोर्सची गरज असणार आहे. दॅट फोर्स इज इक्वल टू आपण लिखाण टाकणार मास इंटू ऍक्सेलरेशन. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर फोर्स इन द लिनियर मोशन. ते जर आपल्याला बॉडी रोटेट करायची असेल, गोल फिरवायची असेल, दरवाजा जर ओपन क्लोज करायचा असेल तर आपण फोर्सच्या ऐवजी टॉर्क हे फिजिकल क्वांटिटी टाकणार आहे आणि टी बरोबर फॉर्म्युला येतोय I अल्फा. हे पहिले इक्वेशन आहे फॉर एक्झाम्पल. सेकंड इक्वेशन मध्ये जर बॉडीचे जर आपल्याला लिनियर कायनेटिक एनर्जी पाहिजे असेल तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण लिहिणार आहे 1/2 mv स्क्वेअर. हे जर आपल्याला गोलाकार मधली कायनेटिक एनर्जी पाहिजे असेल तर आपला फॉर्म्युला असणार आहे 1/2 I ओमेगा स्क्वेअर. सेकंड इक्वेशन आहे. जर तिसरा इक्वेशन आपण लिनियर मोमेंटमचा जर विचार केला तर लिनियर मोमेंटम P बरोबर m आणि v असणार आहे. सेम वे जर आपल्याला अँग्युलर मोमेंटम बॉडीचा काढायचा असेल तर L इज इक्वल टू आपण लिहिणार आहे I इंटू ओमेगा. आता या तिन्ही इक्वेशन जर आपण कंपॅरिझन केलं, हा फोर्स आहे, टॉर्क आहे, ऍक्सेलरेशन आहे. दिस इज द लिनियर ऍक्सेलरेशन, दिस इज द अँग्युलर ऍक्सेलरेशन. म्हणजे याच्यामध्ये जे मास क्वांटिटी आहे लिनियर मधली ती कुणासारखी असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया I in the rotational motion. That is means mass is analogous to the moment of inertia पहिल्या इक्वेशन मध्ये. सेकंड इक्वेशन मध्ये कायनेटिक एनर्जी आहे 1/2 असणार आहे, व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे, फक्त इकडच्या बाजूचा मास आहे, इकडच्या बाजूला मोमेंट ऑफ इनर्शिया. दॅट इज अ मास इज अनालॉगस टू मोमेंट ऑफ इनर्शिया. तिसऱ्या इक्वेशन मध्ये हा मोमेंटम आहे, हा पण मोमेंटम आहे. दिस इज द लिनियर मोमेंटम, दिस इज द अँग्युलर मोमेंटम. इकडे लिनियर व्हेलॉसिटी आहे, इकडे अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. फक्त बदल कुठे दिसणार आहे, मास आणि I मध्ये. दॅट इज द मास इज अनालॉगस टू मोमेंट ऑफ इनर्शिया. दॅट मीन्स वी कॅन से दॅट द फिजिकल क्वांटिटी मास इन द लिनियर मोशन इज अनालॉगस इक्विव्हॅलंट टू द फिजिकल क्वांटिटी मोमेंट ऑफ इनर्शिया I in the rotational motion. So this is about the basic definition, basic point of the moment of inertia. Now from the moment of inertia definition we have to give the definition of the radius of gyration. Again radius of gyration is a physical quantity. याची जे डेफिनेशन आहे, डेफिनेशन काय सांगते, radius of gyration of the body about given axis of rotation is defined as the distance between axis of rotation and the point at which, suppose this is the rigid body, this is the axis of rotation, this is the suppose center of mass. बॉडी पहिल्यांदा आपण याच्याभोवती रोटेट करायचे, हे डिस्टन्स असणार आहे, हे सेंटर ऑफ मास असणार आहे. तर याच्यावरून आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला मिळणार आहे I इज इक्वल टू m इंटू k स्क्वेअर.
where I is the moment of inertia, m is the mass of the body, k is the radius of gyration. So from this equation we can write k square is equal to I upon m. हा जर स्क्वेअर रूट स्क्वेअर काढून टाकला तर इकडच्या बाजूला आपला आन्सर असणार आहे अंडर रूट मध्ये I upon m. So this is the formula for the radius of gyration. त्याच्यावरून आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनचं युनिट देता येते. रेडियस ऑफ गायरेशन फिजिकल क्वांटिटी आहे, अंतर आहे. अंतर म्हटलं की त्याचं युनिट हे मीटर मध्ये असणार आहे. सेंटीमीटर पण असू शकेल सीजीएस सिस्टीम मध्ये. आणि याची जर डायमेन्शन्स जर आपल्याला पाहिजे असतील तर डायमेन्शन मध्ये आपण स्क्वेअर रूट मध्ये एम एल आणि टी. एम 0 असणार आहे, लेंथ रेस टू 1 आणि टाइम रेस टू 0. सो दिस अबाउट सेकंड पॉइंट, रेडियस ऑफ गायरेशन. आता बोर्ड साठी जे काय आपल्याला आर्टिकल आहे, एक्सप्रेशन विचारलेलं आहे ते म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ दी रोटेटिंग बॉडी. बॉडीची जर आपल्याला कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची असेल रोटेटिंग बॉडीची, त्याच्यासाठी स्टार्टिंगला आपल्याला रिजिड बॉडीचा विचार करावा लागणार आहे. रिजिड बॉडीचं एक्झाम्पल आपण स्टोन किंवा लाकडी बोहऱ्याचं एक्झाम्पल घेऊ शकतो. तर डायग्राम काय असणार आहे त्याच्यामध्ये, डायग्राम मध्ये स्टार्टिंगला आपल्याला एक रिजिड बॉडी कन्सिडर करायची आहे. सपोज दिस इज द गिव्हन रिजिड बॉडी. Suppose this is the axis of rotation, and from this axis of rotation the body rotates with the angular velocity that is the omega. In this body, suppose that nth number of particles, suppose this is the first particle having mass m1, its distance is suppose r1, o is the axis of rotation. Suppose this is the second particle, its mass is m2, its distance is r2. Suppose that last particle is on this side, suppose it is a mass mn, distance rn. आता याचा जो थेरी पार्ट आहे त्या थेरी पार्ट मध्ये आपल्याला असं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे की ही जी रिजिड बॉडी दिली आहे याच्यामध्ये अनंत पार्टिकल्स आहेत, nth पार्टिकल्स आहेत हॅव्हिंग मासेस दॅट इज m1, m2 डॉट डॉट सपोज mn लास्ट पार्टिकल. Now the distances of these particles from the axis of rotations are suppose r1, r2 dot dot rn. As the body rotates, each particle has the linear speed, suppose v1. First particle has the speed v1, and we know the relation v is equal to r omega. That means we can write here r1 into omega. So this is the linear speed of the first particle. So first particle having mass m1 with velocity v1. Same way, second particle has the linear velocity v2. v2 can be written as r2 into omega. Same way, last particle, suppose Vn is equal to Rn and omega. So this is the linear speed of each particle. From this linear speed, we have to find out the rotational kinetic energy. Before that, we have to find out the linear kinetic energy of first particle, second particle. We have the formula for the kinetic energy, nothing but 1/2 mass into distance velocity square. फर्स्ट पार्टिकल आहे, फर्स्ट पार्टिकलचा मास m1 असणार आहे, व्हेलॉसिटी v1 असणार आहे. बट वी नो दॅट v1 इज नथिंग बट r ओमेगा. दॅट मीन्स इक्वेशन कॅन बी रिटन एज 1/2 as it is, mass remains there, v1 square is nothing but r1 omega and bracket square. So this is about the velocity of first particle, that is the linear velocity of first particle. Secondly, linear velocity of second particle, same way 1/2 mass of second particle m2, velocity of v2, second particle v2, that is the square. 1/2 remains there, mass m2 remains there, but velocity v is nothing but r2 and omega, then bracket square. So this is about the linear speed of the second particle, suppose v2. Now you find the last particle, that is the velocity of last particle, that is the mass having mn. We can write here kinetic energy of the nth particle, that is the last particle, 1/2 its mass is mn, velocity vn equal to 1/2 remains there, mass remains there, velocity distance and omega square. So this is about the kinetic energy, that is the linear kinetic energy of each particle. But we have to find out the rotational kinetic energy of the body, or rotational kinetic energy of first particle, second particle and then last particle. So rotational kinetic energy becomes first particle Ke1 is equal to 1/2 m1 r1 square and omega square. This is the
rotational kinetic energy of first particle. Second particle, once again 1/2 m2 r2 square and omega square. Then we last particle, that is the Ke(n) is equal to 1/2 mn rn square and omega square. Now if we add all these velocities, linear kinetic energies, then the final kinetic energy of the rotating body becomes that is the Ke rotational is equal to Ke first, Ke second, plus and so on Ke of the last particle. Now see the mathematical part of this equation. Kinetic energy of the first particle is m1 r1 square omega square. Kinetic energy of the second particle is m2 r2 square omega square, plus and so on kinetic energy of the last particle 1/2 mn rn square and omega square. So this equation can be written as, take 1/2 common on first side, in bracket m1 square r1 square, second m2 square r2 square, plus and so on. So last factor आहे, that is the mn rn square. Now out of the bracket omega square, that is the omega square equal to, but this हा जो मधला ब्रॅकेट मधला जो भाग आहे m1 r1 square, m2 r2 square, mn rn square, this is nothing but our moment of inertia of the body, that is I. So finally we can write 1/2 summation mi ri square out of the bracket omega square, and this is nothing but the moment of inertia. That means final equation becomes kinetic energy of the rotating body is equal to 1/2 I omega square. So this is about the definition of moment of inertia, its physical significance, then definition of the radius of gyration, and most important thing is the expression for the kinetic energy of the rotating body, and formula for that kinetic energy is Ke rotational is equal to 1/2 I omega square. I is nothing but moment of inertia of that body, and omega is nothing but angular velocity of the given body. हा फॉर्म्युला आपल्याला पुढे पण असा कन्वर्ट करता येतो. ह्या फॉर्म्युला मध्ये आपल्याला ओमेगाचा फॉर्म्युला माहित आहे. दॅट मीन्स वी कॅन राईट Ke rotational is equal to 1/2 I omega is nothing but 2 pi n bracket square. So this is the converted formula for the kinetic energy of the rotating body. ठीक आहे, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. उद्यापासून आपला पुढचा जो पार्ट असेल त्या पार्ट साठी आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. ओके, थँक्यू.